जालन्यातील संजयनगर येथे 2 वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला. चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप. जालना शहरातील संजयनगर परिसरामध्ये आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर खेळत असलेल्या 2 वर्षाच्या किरीशू धनंजय पालकर या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा रात्रंदिवस त्रास वाढत चालला आहे. मंगळ बाजार परिसरामध्ये चिमुकलीला कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गमवावा लागल्याची घटना काही महिन्यापूर्वीच घडली होती. त्यानंतरही पालिकेने या समस्येच्या मुळाशी जाऊन कारवाई केली नाही. ही बाब नागरिकांच्या संतापास कारणीभूत ठरत आहे. त्यानंतर पुन्हा काही बालकांवर कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या, परंतु पालिका प्रशासनावर काहीच फरक पडला नाही. दरम्यान गेल्या एका वर्षात सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शहरातील अनेक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने, निदर्शने आणि निवेदने देऊनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र जालना शहर महानगरपालिकेने याकडे केवळ आश्वासनापुरते लक्ष दिले. आज पुन्हा एकदा बालकावर हल्ला झाल्याने पालिकेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बालकांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. संजयनगरमधील घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने जर यावेळीही केवळ अहवाल आणि आश्वासनापुरतेच मर्यादित राहून कोणतेही ठोस कृती केली नाही तर नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.